मनसेच्या जाहीर सभेला उदंड प्रतिसाद. उत्तर भारतीय नेते, अभिनेते आणि टीकाकारांचा राज ठाकरेंनी घेतला खरपूस समाचार. मुंबई इंडियन्सची गाठ आज दिल्ली डेअरडेव्हिल्सची. सचिन खेळण्याची शक्यता पुन्हा अंधू. नमस्कार, मी शिवानी. वेलकम टू हॅपी होम्स. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, पहा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. कवयित्री बहिणाबाईंच्या या ओळी अतिशय बोलक्या आहेत. सुगरणीचं घरटं म्हणजे खोपा हा मुळातच अतिशय देखणा आणि नीटनेटका असतो. अहो, सुगरण पक्षी आपल्या पिलांसाठी घरटं बांधताना एवढा विचार करते, तर तुमच्या आमच्यासारख्या बुद्धीचं वरदान लाभलेल्या माणसांचं काय हो? आपल्या मुलांना हक्काचं घर मिळावं, त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी आई वडील वेळोवेळी प्रयत्नशील असतात. ते नेहमी तर तुमच्या आमच्यासारख्या बुद्धीचं वरदान लाभलेल्या माणसांचं काय हो? आपल्या मुलांना हक्काचं घर मिळावं, त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी आई वडील वेळोवेळी प्रयत्नशील असतात. ते नेहमीच खस्ता सहन करत असतात आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता ते साकारत असतात आपल्या मुलांसाठी एक घरकुल, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. हॅपी होम्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कनक एक्सप्रेस बद्दल माहिती घेणार आहोत एजीएम सेल्स मिस्टर संजय शेट्टे यांच्याकडनं. बघूया ते काय म्हणतात. नमस्कार सर. सर, जेव्हा आपण कनाकिया स्पेस असं म्हणतो तेव्हा स्पेस असं म्हटलं की तुम्हाला नक्की काय म्हणायचं त्या शब्दातनं? त्याच्यामध्ये असं आहे, दिस इज फॉर व्हॅल्यू फॉर मनी हा आमचा कन्सेप्ट आहे. कन्स्ट्रक्शन कंपनी कनाकिया स्पेसेसचा चांगल्या परवडतील अशा याच्यात क्वालिटी कन्स्ट्रक्शन देणं हे आमच्या डायरेक्टर्सचा मानस आहे आणि आम्ही गेली 25 वर्ष हेच करत आलेलं आहे. आमच्या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे, आओ दिल में घर बनाओ. त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत वाटचाल करत आलेलो आहोत. वेस्टर्न सबब आणि सेंट्रल सबबमध्ये आम्ही भरपूर कॉम्प्लेक्सेस कंप्लीट केल्यानंतर आम्ही आता आमचे 2 प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहेत. एक बोरिवली ईस्ट करता कंट्री पार्क आहे आणि विरारवासियांना सर्व्हिस क्लास आणि कपल्स यांना टार्गेट करून आम्ही विरारला आमचा एक मोठा प्रोजेक्ट लॉन्च करतो आहोत, सेलिब्रेशन, ज्याच्यामध्ये आम्ही अप्रॉक्सिमेटली 1050 फ्लॅट कन्स्ट्रक्ट करणार आहोत, 1 आणि 2 बेडरूमचे. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं गार्डन, क्लब हाऊस वगैरे असेल आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन असेल जे लोकांना आज हवं आहे, ते आमचं देण्याचा मानस आहे. कनाकिया या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष कार्यरत आहे तरी लोकांसमोर प्रामुख्याने का नाही आला? आम्ही मेनली आमचा उद्देश असा आहे की आम्ही जे काम करतोय ते लोकांपर्यंत यायला हवं. लोकांनी आमचं नाव
बिल्डर डेव्हलपर्स एक चांगले नावाजलेले आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन देणारी कंपनी म्हणून आम्ही लोकांनी आमच्याकडे पाहावं याकरता आम्ही एवढे दिवस लो प्रोफाईल राहून चांगलं कामावरतीच कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आणि आता आमचं काम लोकांना वेस्टर्न सबब सेंट्रल सबबमध्ये दिसल्यानंतर आता लोकांना कनाकिया स्पेसेस आमची एक पब्लिक लिमिटेड कंपनी देखील आहे. सिनेमॅक्स हा आमचाच ब्रँड आहे. कनाकिया स्पेसेसचीच ती कंपनी आहे. तर आम्ही जास्तीत जास्त चांगलं काम लोकांना देण्याचा आमचा मानस आहे आणि तेच आम्ही काम कंटिन्यू ह्या पुढेही करत राहू. आमचे अपकमिंग जे प्रोजेक्ट्स येणार आहेत, बुमरँग, त्यानंतर वेस्टर्न एज, ह्यातून प्रामुख्याने लोकांना हेच समोर दिसेल की आमचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहे ह्याच्यामध्ये पण आम्ही तेच देण्याचा आणि चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याबद्दल कनाकिया स्पेसेस बांधील राहील ग्राहकांना, ते मला सांगायचं आहे प्रामुख्याने. तुमचे काही नवीन प्रोजेक्ट जे येणार आहेत आणखी? मेनली आम्ही विरारकरता फ्लॅट्सच हे करत आहोत, 1 आणि 2 बेडरूमचे फ्लॅट्स. आणि आमचे बोरिवलीचं जे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये 1 बेडरूम, 2 बेडरूम आणि 3 बेडरूम असं आम्ही ऑप्शन लोकांना दिलेलं आहे. आणि ते आमचं कन्सेप्ट तेच आहे की व्हॅल्यू फॉर द मनी आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन, हे दोनच मेन कन्सेप्ट घेऊन आम्ही पुढे वाटचाल करीत आहोत. अच्छा, म्हणजे कनाकिया म्हटलं की स्वतःचं घर होईल असं नक्की आहे? 100% आपल्याला घर मिळेल. आणि नुसतं घर न मिळता त्याच्या बाजूला जे चांगलं बेस्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर आहे, गार्डन, स्विमिंग पूल, जे आम्ही प्रॉमिस करतो ते आम्ही देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही नुसते प्रॉमिसेस करत नाही, ड्रीम्स दाखवत नाही, तर आम्ही ड्रीम्स प्रत्यक्षात उतरवतो. हे कनाकिया स्पेसेस असतो, ते आम्ही देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही नुसते प्रॉमिसेस करत नाही, ड्रीम्स दाखवत नाही, तर आम्ही ड्रीम्स प्रत्यक्षात उतरवतो. हे कनाकिया स्पेसेस आहे. धन्यवाद सर. मग बघितलं ना कनाकियाचे नवीन नवीन प्रोजेक्ट्स कुठे येत आहेत आणि कशी येत आहेत. याचा अर्थ आहे कनाकिया म्हटलं की स्वतःचं घर हमखास होणार. मग तुम्ही स्वतःचं घर कनाकियामध्ये घेऊ शकता नक्कीच. घरात प्रवेश केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर समाधान किंवा आनंद दिसला की त्या घरातल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज खऱ्या अर्थाने झाल्याचं जाणवतं. ही घरकुलं बघून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद किंवा तुम्हाला समाधान झालंय का? या ठिकाणी आपलंही घर असावं असा विचार तुम्ही करताय का? ठीक आहे, तुम्ही विचार करा. तोपर्यंत आम्ही घेतो एक विश्रांती. आई, माहितीये तुला दिवसाही चांदणे असतात पण आपल्याला दिसत नाही. मला तर नव्हतं माहित. मला माहिती आहे इतकंच की जर माझ्या मुलाला आयोडीनची शक्ती मिळाली तर माझा मुलगा बनेल एकदम स्मार्ट. आयोडीन युक्त नवीन आय शक्ती मेट. आयोडीन योग्य तर बुद्धी तल्लख. आय शक्तीची किंमतही आहे बस इतकीशी. माहिती है. सबको पता है किंड से पानी 100% प्योर होता है. पहले आरओ से घुली हुई अशुद्धियाँ निकलती हैं और यूवी से बचे हुए बैक्टीरिया भी. आखिर सीख ही गए. केंट वाटर प्योरीफायर से मिले आपको पानी 100% प्योर और टेस्टी. तो आप किंड का पानी पीना कब शुरू कर रहे हैं? आ गया मनोरंजन का बाप, DLF इंडियन प्रीमियर लीग, सिर्फ मैक्स पर. छोटी सी थी, लड़कों से लड़ी, बाद में समाज के ठेकेदारों से. You know the self-appointed types. हाँ, मुझे ग्लैमर अच्छा लगता है. You have a problem with that? Too bad. I love my mom, but I don't want to be like her. क्योंकि मेरे रास्ते इन गलियों में कभी खत्म नहीं होने वाले थे. मैं अलग थी, मैं उड़ना चाहती थी.
वेलकम बैक टू लक्ष्मी चाची सब जानती हैं। अगला लेटर कानपुर से है। नमस्ते चाची, कहते हुए शर्म आती है पर जो कोई पैंटी खरीदती हूँ 2 धुलाई के बाद उसका इलास्टिक लूज हो जाता है। टाइट रखने के लिए सेफ्टी पिन लगानी पड़ती है। कोई और उपाय नहीं है? हाँ, उपाय है ना, रास्ते से पैंटी खरीदना बंद करो, सीधे दुकान में जाओ और लक्स टच पैंटी खरीदो। इसका सुपर स्ट्रेच इलास्टिक बार बार धोने से भी लूज नहीं होता। खींच के देखो। लक्स टच इनरवेयर, लक्ष्मी चाची सब जानती है। ब्रेक नंतर मी शिवानी हॅपी होम्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आपल्या घरात आपला संसार फुलावा, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांचा उत्कर्ष व्हावा असं प्रत्येक आईवडिलांना नेहमीच वाटत असतं। कारण घरातल्या व्यक्तींच्या प्रगतीत वास्तू ही महत्त्वाची भूमिका बजावत असते। कशी ते आपण जाणून घेऊया डॉक्टर रविराज अहिराव यांच्याकडून। प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याची म्हणजे मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली व्हावी एवढंच नव्हे तर आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगलं शैक्षणिक यश प्राप्त व्हावं आणि त्यातून त्यांचं करिअर चांगल्या प्रकारे सेट व्हावं ही निश्चितपणे अपेक्षा असते। आणि ही अपेक्षा पूर्तता करताना मुलांनी स्वतः घेतलेले एफर्ट्स, पालकांनी त्यांच्यासाठी पुरवलेल्या सुविधा एवढ्या पूर्तता करताना मुलांनी स्वतः घेतलेले एफर्ट्स, पालकांनी त्यांच्यासाठी पुरवलेल्या सुविधा एवढ्याच गोष्टी पुरेशा नाहीये। तुम्हाला जर असं वाटलं की आपल्या मुलांना आपण 4 वेगवेगळे क्लासेस लावले म्हणजे मुलगा निश्चितपणे चारी बाजूनी त्याला मार्गदर्शन चांगलं मिळेल आणि तो चमकू शकेल, तर मी असं म्हणेन की हा तुमचा विचार हा पूर्णपणे अपूर्ण आहे। याचं कारण माझ्याकडे आजपर्यंत अशा शेकडो केसेस आहे की चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरवून सुद्धा, मुलांचा बुद्ध्यांक चांगला असून सुद्धा ऐनवेळी परीक्षेत काहीतरी गडबड होते आणि मुलांचा एकंदरीत शैक्षणिक गुणांचा आलेख हा कुठेतरी कमी येतो आणि अपेक्षित ज्या काही कोर्सेसना किंवा कुठल्या करिअरच्या वाटा निवडायच्या असतात तिथे अडचणी येतात। वास्तुशास्त्रातून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला खूप चांगल्या प्रकारे चालना आणि यश मिळवून देण्यात निश्चितपणे शक्य आहे। यासाठी मुलांनी अभ्यासाला कुठे आणि कसं बसलं पाहिजे याचा विचार करणं आपल्यासाठी आवश्यक आहे। अर्थात वास्तुशास्त्राने या इथे विद्यार्थ्यांना खूप अनेक ऑप्शन्स चांगल्या प्रकारचे दिलेत, पण आपण काय गडबड करतो या दोन्ही गोष्टींचा जरा आपण प्रकर्षाने उहापोह करू। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी अभ्यासाला कसं बसलं पाहिजे। शक्यतोवर नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट दिशेमध्ये किंवा पश्चिम आणि वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट या दिशांमध्ये बसणं हे निश्चितपणे चांगलं असतं, पण साऊथ वेस्ट हा मास्टर बेडरूमचा असल्यामुळे सहसा तिथे अभ्यासाला बसणं हे शक्य होत नाही। मग अशा वेळी पश्चिम किंवा वायव्य या 2 दिशा या निश्चितपणे एक चांगला पर्याय असतात। पण केवळ दिशा नाही तर त्या दिशेच्या रूम मध्ये बसल्यानंतर तुमच्या पाठीशी संपूर्ण भरभक्कम भिंतीचा तुम्हाला बॅकिंग सपोर्ट मिळेल अशा पद्धतीने तुम्ही बसणं हे आवश्यक असतं। आणि बसल्यानंतर अभ्यास करताना विद्यार्थ्याचं तोंड हे ईशान्य दिशेला म्हणजेच नॉर्थ ईस्टला किंवा पूर्व अथवा उत्तर दिशेला असणं हे निश्चित अपेक्षित असतं। आणि शिवाय अभ्यासाच्या टेबलच्या समोरची जागा ही मोकळी, प्रशस्त आणि ओपन असली पाहिजे। याचं कारण असं आहे की या प्रसन्न वातावरणामुळेच त्यांचं अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होऊ शकतं। पण याच्या उलट आपल्या घरातल्या स्टडी टेबलची रचना केली असते। अतिशय भिंतीजवळ चिटकून तो टेबल केलेला असतो, त्यामुळे विद्यार्थी त्या भिंतीजवळ बसतात म्हणजे त्या संपूर्ण भिंतीचं प्रेशर हे त्यांच्या डोक्यावर येतं। आणि भरीतभर म्हणजे आणखीन एक गडबड केलेली असते की समोर टेबलच्या वरची थोडीशी भिंत मोकळी आणि वर पुन्हा भिंतीतून बाहेर आलेली कपाटं, म्हणजे आधीच भिंतीचं प्रेशर आणि त्यात तो भिंतीतून बाहेर आलेला कपाट त्या मुलांच्या डोक्यावर अशा प्रकारे एक एनर्जी प्रेशर निर्माण करतं की ज्यामुळे त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन आणि ग्रास्पिंगला बाधा येऊ शकतात।
आणि चांगला इंटेलिजंट कोशंट असून सुद्धा मुलं गडबड करतात. कित्येक वेळा मुलं पश्चिमेला किंवा वायव्येला तोंड करून आपल्या प्रगतीमध्ये किंवा आपल्या कॉन्सन्ट्रेशन ग्रास्पिंगला कुठेतरी फ्लक्च्युएट करण्याची सुविधा आपण करून ठेवतो, किंवा दक्षिण पश्चिमेला तोंड करून निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावात जाऊन सोपा असलेला विषय सुद्धा आपण आपल्यासाठी कठीण करून ठेवतो. म्हणून पश्चिम किंवा वायव्य भागामध्ये भिंतीचा बॅक सपोर्ट घेऊन समोरची जागा मोकळी प्रसन्न ठेवून आणि गरज असल्यास म्हणण्यापेक्षा निश्चितपणे समोरच्या प्रसन्न भिंतीवर एक सरस्वतीचं चांगलं चित्र, पोस्टर किंवा यंत्र घेऊन तुमच्या अभ्यासाच्या प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही अधिक चांगली भरारी घेऊ शकणं हे तुम्हाला शक्य असतं. आणि हे केलं तर मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की मुलांना शैक्षणिक प्रगती चांगल्या प्रकारे साध्य करणं सहजपणे शक्य होऊ शकतं. एपिसोडच्या पुढच्या भागात आम्ही आपल्याला आणखी कुठली माहिती देणार आहोत याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. हो, पण थांबा, ही उत्सुकता अशीच ताणून धरा, कारण आम्ही आता घेतोय एक ब्रेक. डॉक्टर रविराज अहिरराव यांनी आता आपल्याला जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्या वास्तूत जर काही दोष असतील तर ते कसे दूर करायचे याचा नीट विचार करा, कारण त्यामुळे तुमच्या मुलांचं आणि तुमचं दोघांचंही भवितव्य सुरक्षित राहील. यानंतर घरासंदर्भातल्या एका महत्त्वपूर्ण माहितीचा आपण वेध घेऊया. दोस्तों, वेलकम टू हैप्पी होम्स. आज हम आपको बताने जा रहे हैं होम जॉगर के बारे में. होम जॉगर घर में लेटे लेटे आपको एक जॉगिंग का कंप्लीट बेनिफिट देता है. बस रोज सुबह या शाम को अपने मतलब वक्त के अनुसार जब भी आप कंफर्टेबल हो इस पे पैर रखें और लेट जाएं. ये आपके पैरों को इस तरह से हिलाता है जो आपकी लेग मूवमेंट एक जॉगिंग करने के टाइम पे होती है, वही लेग मूवमेंट ये आपको प्रोवाइड करता है, जिससे पूरे शरीर में असर मिलता है और पूरी बॉडी में एक प्रॉपर फिटनेस डेवलप होती है. पूरी बॉडी की सारी मसल्स को काफ़ी एक्सरसाइज मिलती है, फैट सेल्स रिड्यूस होते हैं, शरीर सेहतमंद बनता है, शरीर में तंदुरुस्ती आती है, आपका ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव होता है, जिससे कि पूरी बॉडी में एक अच्छी फिटनेस मिल जाती है. होम जॉगर्स का एक बेहतर फ़ायदा, सबसे मेन फ़ायदा इसका होता है उन लेडीज़ को जो कि अपने वक्त की कमी के कारण या फिर बाहर जाने के जो झंझट होते हैं वो बाहर नहीं जा पाती हैं, और बुजुर्ग लोग जो कि बाहर जाके रनिंग वगैरह कर नहीं पाते हैं, जिम वगैरह कर नहीं पाते हैं, वो अपने घर में ही बस इस पे पैर रखें और 10 मिनट आराम से लेटें. लेटे लेटे उनको एक तंदुरुस्त सेहत मिल जाएगी होम जॉगर द्वारा. तो होम जॉगर हमारे घर के अंदर ही तंदुरुस्ती पाने का एक लाजवाब इक्विपमेंट है. आपको कोई जिम नहीं जाना, रनिंग, दौड़ना, भागना, कोई झंझट नहीं करना है. घर में रोज सुबह लेट के 10 मिनट इसके ऊपर अपने पैर रखें, आपको पूरी रनिंग जॉगिंग की पूरी एक्सरसाइज लेटे लेटे मिल जाएगी. तो होम जॉगर है आपकी सेहत का रखवाला, आपके पूरे परिवार को तंदुरुस्त सेहत देता है होम जॉगर घर में लेटे लेटे. आज हम आपको बताने जा रहे हैं सोनाफिट स्लिमिंग बेल्ट के बारे में. ये सोनाफिट मतलब एक बेहतरीन उपाय है बैठे बैठे अपना वजन घटाने का. इसको आप लगाएं अपने चर्बी वाले किसी भी हिस्से पे, पेट पे, थाइज में, हिप्स में, जहाँ पे भी आपको ज़रूरत हो, जहाँ पे भी मोटापा ज़्यादा हो, फैट ज़्यादा हो, वहाँ पे इसको लगाएं. और इसकी गर्मी से जो पसीना निकलता है आपकी चर्बी पिघल के आपका वज़न कम होता है, और बिना मेहनत के, बिना टेंशन के, बिना झंझट के बैठे बैठे आपका वज़न कम होता है. तो सोनाफिट स्लिमिंग बेल्ट सबसे कॉस्ट इफेक्टिव तरीका है जो कि आपके शरीर को की फालतू चर्बी को पसीना में कन्वर्ट करके शरीर से निकालता है और आपको एकदम सेहतमंद बनाता है. और सोनाफिट के बहुत सारे जो सेटिस्फाइड कस्टमर्स पिछले 2 साल से हमारे हैं, वो एक इसकी सबसे बड़ी गारंटी है इसके सक्सेस की.
वर्ल्ड वाइड ये बहुत ही बेहतरीन सक्सेसफुल प्रोडक्ट है और इंडिया में इसकी जो कामयाबी है वो बेमिसाल है। सोनाफिट आप अपने शरीर पर लगाएं, मोटापे वाले शरीर हिस्से पे, पेट पे या जहाँ पे भी लगाएं। पसीने के रूप में अपनी फालतू चर्बी को पिघलाकर अपना वजन कम करें और सेहतमंद तंदुरुस्ती पाएं। सोनाफिट वाकई में बहुत असरदार तरीका है। इसमें कोई आपको बहुत महंगा भी नहीं पड़ता है, बहुत इकोनॉमिक है, तो बहुत ही कॉस्ट इफेक्टिव तरीका है अपना वजन कंट्रोल करने का, सेहत पाने का और एक तंदुरुस्ती भरी जिंदगी जीने का। सोनाफिट स्लिमिंग बेल्ट आपका बैठे बैठे वजन घटाए और आपको तंदुरुस्त बनाए। तो अपने घर में ही बैठे बैठे अगर आपको तंदुरुस्त सेहत लेनी है और अच्छी आकर्षक शरीर मतलब शरीर में अच्छा आकर्षण लाना है तो सोनाफिट घर मंगवाएं और बैठे बैठे अपना वजन घटाएं।